पैशांच्या हव्यासापोटी माणूस काय करेल याचा अंदाजच बांधता येणार नाही। पण या चोरी करणाऱ्या चोरट्यानं पोट भरतच नाही, जेवढं मिळेल तेवढं कमीच पडतं। आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत जळगावच्या जामोद शहरातल्या कृष्णानगर मधील। या दृश्यांमध्ये दिसणाऱ्या चोरट्यानं तर कमालच केली आहे। आधी घरामध्ये चोरी केली आणि मग मेडिकलमध्येही काही मिळतंय का याची चाचपणी त्यानं केलेली आहे। या चोरानं घरातून सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम देखील लंपास केली आहे। पण या मेडिकलमध्ये या चोराला काही सापडलं नाही आणि त्यामुळे हा चोर सरळ इथून निघून गेला। कोणतीही पूर्वतयारी न करता देखील चोरट्यानं चोरीमध्ये यशस्वी ठरलेला आहे। चोरी करण्याचं एकच उद्दिष्ट या चोरट्याचं होतं आणि तो त्यामध्ये यशस्वी झालेला आहे। हा चोरटा सहज इमारतीमध्ये घुसला, कुणाचा दरवाजा उघडा आहे का हे पाहिलं, कोणताही दरवाजा उघडा नसल्याचं पाहून तो वरच्या मजल्यावर निघाला। तेवढ्यात त्याला एका घराचा दरवाजा उघडा असल्याचा संशय आला आणि तो आत शिरला। काही क्षणात एक बॅग घेऊन बाहेर आला। चेहऱ्यावरती केवळ एक मास्क लावून त्यानं हा धाडसी प्रकार केलेला आहे। बाहेर आल्यावर काहीच झालं नाही, इतक्या सहज तो निघून देखील गेलेला आहे। तळेगाव दाभाड्यातील यशवंतनगर भागात ही घटना घडलेली आहे। या घरामध्ये 2 विद्यार्थी भाड्यानं राहत होते। रात्री अभ्यास करून फोन आणि लॅपटॉप बॅगेमध्ये ठेवून ते झोपलेले होते। सकाळी चोरट्यानं ती बॅग उचलून नेलेली आहे। त्यामुळे आता परीक्षेच्या तोंडावर काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडलेला आहे। लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण नेहमीच म्हणतो, पण काही वृत्ती आणि प्रवृत्ती दोन्ही इतक्या वाईट असतात की त्यांना या लहानग्या फुलांचीही दया येत नाही। हे दृश्य आहेत बिहारच्या पाटण्यामधील अगमकुआ भागातून एका निष्पाप मुलाचं अपहरण करण्यात आलेलं होतं। रात्रीच्या वेळी एक जण या परिसरामध्ये येतो आणि त्या मुलीला खांद्यावर टाकून घेऊन जातो। रात्रीचा काळोखी अंधार, भयान शांतता, रस्त्याला एकही माणूस नाही आणि यामध्येच याचा फायदा घेऊन त्याने हे अपहरण केलेलं आहे। बराच शोध घेऊन देखील कोणताही सुगावा न लागल्यानं आता या मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे। महिलांना सोन्याचा मोह असतो यात काही शंका नाही आणि हाच मोह या 4 महिलांना झालेला आहे। मग विकत घेण्याऐवजी महिलांनी आपल्या हतचलाकीचा वापर केलेला आहे आणि सराफाच्या दुकानातून सोन्याची अंगठी नाही तर अंगठ्यांची पेटीच पळवलेली आहे। उत्तर प्रदेशच्या बहराईमधील सोन्याच्या दुकानातील हा संपूर्ण प्रकार आहे। आधी 2 महिला या दुकानामध्ये आल्या, मग आणखी 2 महिलांनी एंट्री घेतली आणि चौघींनी मिळून दुकानातील कर्मचाऱ्यांना पूर्णपणे गोंधळात टाकलं। त्यांना गोंधळात टाकून संधीचा फायदा घेत त्यांनी या सोन्याच्या अंगठ्या चोरलेल्या आहेत। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही पायाखालची आग ही मस्तकात जाईल अशीच दृश्य आहेत। कोण कसं इतकं निर्दयी बनू शकतं असा प्रश्न पडावा आणि काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। म्हणजे ही दृश्य आहेत कोल्हापूरमधील बालिंगामधील। यावेळी एक वृद्ध महिला रस्त्यावरून चालत होती, तेवढ्यात एक मॅक्स ट्रकने महिलेला जोरदार धडक दिलेली आहे। एवढंच नाही तर महिलेला अक्षरशः चिरडलेला आहे। मिक्सर ट्रक चालकाच्या बेफिकिरीमुळे महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील केलेली आहे। त्यामुळे असं दिवसाढवळ्या माणूस चिरडण्याची प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील स्थानिकांकडून केली जाते। पैशाच्या हव्यासापोटी माणूस काय करेल त्याचा पत्ता नाही। आता हेच बघा ना, ही दृश्य आहेत नागपूरमधील भानेगाव पारशिवनी मार्गावरती 3 चोरट्यांनी ATM मशीन चोरून नेलेली आहे। एक गाडी आली, त्यातून 3 जण उतरले आणि CCTV मध्ये आपण दिसतोय की नाही याची पाहणी त्यांनी केली। त्यानंतर CCTV कॅमेऱ्यावरती काळा स्प्रे देखील मारला आणि कॅमेऱ्याची वायर देखील कापली। या चोरट्यांनी काही पैशांसाठी घरात चोरीमारी केलेली नाहीये, तर थेट ATM मशीन चोरलेली आहे। या चोरीमध्ये चोरट्यांनी 2,52,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे।
नवी मुंबईतील नागरिकांच्या जीवाला घोर लागला आहे, कारण वाढत्या चोऱ्यांचं घनसोली गावठाण परिसरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे। रात्री मध्यरात्री एकदम निर्धास्तपणे हे चोरटे फिरताना दिसतात। गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच ठिकाणी चोरी घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत। घरांना कुलूप लावायला देखील नागरिक घाबरतायत। रात्रीबरोबरच दिवसा देखील हे चोरटे बिनधास्त गिरट्या घालत असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या नागरिकांनी केली आहे। आजकाल लोकांनी सकाळी उठल्या उठल्या चहा पाणी नाही मिळालं तरी चालेल, पण रील पाहायला आणि बनवायला ते लागलेले आहेत। या रीलच्या जाळ्यामध्ये माणूस इतका अडकलाय की त्याला कशाचंच भान राहिलेलं नाहीये। आता हीच घटना पहा। इंस्टाग्रामवरती रील बनवण्याच्या नादामध्ये 3 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही सीसीटीव्ही दृश्य आहेत गुजरातच्या अहमदाबादमधील। यामध्ये एक व्यक्ती रील बनवण्यासाठी बाहेर उभा आहे, तर गाडीत बसलेल्या लोकांचं रील बनवत असताना गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी सरळ कॅनॉलमध्ये गेली आणि अपघात झाला। ब्रेकऐवजी एक्सेलेटर दाबल्यानंतर ही दुर्घटना घडलेली आहे। नकार देणं कुणाच्या कसं जिवारी लागू शकतं सांगता येत नाही। लग्न नोकरीला मिळालेला नकार पचवणं जमलं नाही तर लोक जीव देतात, डिप्रेशनमध्ये जातात, एकटं राहतात, मारधाड करतात। पण हा जो व्हिडिओ आहे त्यात या लोकांना पेट्रोल द्यायला नकार दिल्यानं थेट सेल्समनला चोपलेलं आहे। त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशातील आंबेडकर नगर येथे हेल्मेट न घातल्यानं सेल्समननं तरुणाला पेट्रोल द्यायला नकार दिला होता। तो नकार त्याच्या इतका जिवारी लागला की त्यानं थेट सेल्समनलाच मारहाण केलेली आहे। बरं, इतक्यावरच त्याचं भागलं नाही, त्यानं या सेल्समनच्या गळ्यातील सोनसाखळी आणि 31,000 रुपये देखील लांबवलेले आहेत। एक चूक महागात पडू शकते असं आपण खूपदा ऐकतो आणि कदाचित कधी याचा अनुभवही घेतलेला असेल। अशीच महागात पडणारी चूक एका पायलटकडून झालेली आहे। त्याचं झालं असं की दक्षिण कोरियामध्ये पायलटच्या चुकीमुळे निवासी क्षेत्रामध्ये बॉम्ब पडला। या बॉम्बचा भीषण स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की घरांचं प्रचंड नुकसान झालं। या पायलटची एक चूक 7 जणांना महागात पडलेली आहे, कारण या स्फोटामध्ये 7 जण जखमी झालेले आहेत। बघा, एका चुकीची कशी कशी आणि कुणाकुणाला भरपाई करावी लागते ते या दृश्यांवरून कळून येत आहे।